संतोष देशमुख यांच्या खुनाला आज 1 महिना पूर्ण झाला। या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड यांची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर होत होती। तसे पाहता वाल्मिक कराड ह्या नावाची चर्चा परळीमध्ये पहिल्यापासूनच होत होती। त्यांच्या दहशतीमुळे किंवा त्यांच्या संपत्तीमुळे त्यांचे नाव नेहमी चर्चेत राहिले आहे। गेल्या बऱ्याच वर्षापासून त्यांच्या जमिनीबाबत देखील बोलले जात आहे। विशेषतः गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे। या संदर्भात ईडीने त्यांना नोटीस पाठवली आहे। कराड हे 1000 ते 1500 कोटींच्या संपत्तीचे मालक असतानाचे आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे। वाल्मिक कराड हे कधी काळी गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करत होते। त्यानंतर त्यांनी आपले प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढवले। धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या संबंधामुळे आणि त्यांच्या संपत्तीबाबत केलेल्या आरोपांमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा सध्या राज्यभर सुरू होत आहे। राष्ट्रवादीचे नेते व राज्यमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहेत। त्यांच्यावर सध्या सीआयडीच्या चौकशीचा तपास सुरू आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कराड यांबाबत मोठे खुलासे केले आहेत। त्यांनी सांगितले की वाल्मिक कराड यांच्याकडे 100 बँक खाते आणि 17 मोबाईल आहेत। त्यांच्या संपत्तीचा अंदाज 1000 ते 1500 कोटींवर गेला आहे। धनंजय मुंडे यांच्या संदर्भात बोलताना धस म्हणाले की धनंजय मुंडे यांचे सर्व व्यवहार वाल्मिक कराड पाहत होते, त्यामुळे त्यांना प्रति धनंजय मुंडे म्हणून ओळखले जात असे। धस पुढे म्हणाले, धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद जणू कराड यांच्या भाड्याने दिले होते की काय, असे त्यांच्या मनमानी कारभारामुळे वाटते। कराड त्यांच्या संपत्तीबाबत धस यांनी काही मोठे खुलासेही केले। त्यांनी बार्शी तालुक्यात 25 एकर जमीन, सानपेठ तालुक्यात 20 एकर जमीन तसेच माजलगावमध्ये 45 ते 50 एकर जमीन असल्याचा उल्लेख केला। याशिवाय मांजरसुंबा येथे दुसऱ्या पत्नीच्या नावावर 45 एकर जमीन असून मगरपट्टा सिटीमध्ये त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोवर्स आहे, असे धस यांनी सांगितले। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कराड यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत। दमानिया यांनी सांगितले की कराड यांची 48 एकर जमीन व 4 ते 5 वजने दुकाने आहेत। केज, वडगाव, बीड आणि परळी येथे ही दुकाने असून प्रत्येक दुकानाची किंमत बाजारभावाने 4 ते 5 कोटी रुपये आहे। ही सगळी संपत्ती केवळ 4 ते 5 वर्षात कोणतेही राजकीय पद नसताना कशी मिळाली हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे। या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होऊन सत्य समोर यावे अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।